ते म्हणते जयंतराव मोदींचा शब्द आहे असं कसं म्हणता म्हटले. हा मोदींचा शब्द आहे, एकदा मोदी बोलले की झाला विषय संपला. असं एकनाथ शिंदे असं कसं बोलले. काय नाही चल पळ मागे जावा, आम्हाला काय देता येणार नाही. आमच्यातले 71,000 कोटीचा घोटाळा झाला म्हणून जे सगळे पळून गेले त्यात ह्या मतदारसंघातले आमदारही तिकडे पळून गेले. आता सगळे तिकडे गेले. त्यानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी घड्याळवाले आणि शिवसेना धनुष्यबाणवाले हे सगळे महाराष्ट्रात आता सरकार चालवत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2 मराठी माणसांनी उभे केलेले 2 पक्ष यांनी मोडले. एकाला खोके देऊन ओके केलं आणि दुसऱ्याला दम देऊन ओके केलं. त्यामुळं नुसता दम, नुसती भोपाळला नुसती हूल दिली. आपण नाही का आम्ही शाळेत जाताना असं जरा केलं की माणूस असा लांब पळून जायचा, तशी नुसती हूल दिली मोदी साहेबांनी. साहेब सगळे तिकडे निघून गेले. दुसऱ्या बाजूने एकनाथ शिंदेंना बरोबर गेलेल्या लोकांना लोक म्हणतात, हा मी काय म्हणत नाही, 50 खोके दिले. त्यामुळे 50 खोके एकदम ओके ही घोषणा एवढी त्यावेळी सर्व दूर पसरली की महाराष्ट्रात पहिल्यांदाच लोकांना कळलं की राजकारणाचा धंदा झालेला आहे, राजकारणाचा व्यवसाय यांनी केला आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आता राहिलेला नाही आणि भारतीय जनता पक्ष देखील अटल बिहारी वाजपेयींचा राहिला नाही, तो आता अमित शहांचा राहिलेला आहे, अमित शहांचा झालेला आहे. आणि अमित शहांच्या बाबतीत मी जास्त बोलत नाही, पण आपणा सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या अपप्रवृत्ती महाराष्ट्रात शिरणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे. 2च महत्त्वाचे मुद्दे सांगतो. आज बेकारी घराघरात आहे, महागाई घराघरात आहे. बेकारी कशामुळे वाढली तर महाराष्ट्रामध्ये मोठी गुंतवणूक यायला पाहिजे होती, ती गुंतवणूक अलीकडच्या काळात हे सरकार आल्यापासून नाही झाली. 2.5 वर्ष मागची जर मागवळून बघितलं तर महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले अनेक मोठे प्रकल्प गुजरातला निघून गेले. फॉक्सकॉन गुजरातला गेला, आणखीन टाटा एअरबस गुजरातला गेली. मी विधानसभेत प्रश्न विचारला, अहो म्हटलं हे मुख्यमंत्री महोदय हे काय बरोबर नाही. तर मुख्यमंत्री म्हटले मी उत्तरात सांगतो आणि उत्तर भाषणाचं करायला लागलं. ते म्हटले जयंतराव कालच मी नरेंद्र मोदींना भेटून आलो. मोदी साहेबांना भेटल्यावर मोदी साहेबांनी म्हटले हे असं कसं. तर मोदी साहेबांनी मला सांगितलं की ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प मी तुम्हाला देतो, तुम्ही काळजीच करू नका. मी म्हटलं म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देतो म्हटले. म्हटलं अहो खरं का. ते म्हटले जयंतराव मोदींचा शब्द आहे असं कसं म्हणता म्हटले. हा मोदींचा शब्द आहे, एकदा मोदी बोलले की झाला विषय संपला. आता काय पंतप्रधानांचं नाव मुख्यमंत्री घेतात म्हटलं आपण कसं काय बोलणार. आम्ही गप्प बसलो. एकनाथ शिंदेंची मुदत आता संपलेली आहे. मी त्या दिवशी असं सहज विचार करत होतो, म्हटलं असं एकनाथ शिंदे असं कसं बोलले. पण मला आता कळायला लागलेलं आहे की त्यांची खुर्ची महत्त्वाची आहे. त्यामुळं हे गेले असतील मोदी साहेबांच्याकडं. मोदी साहेबांनी सांगितलं असेल काय नाही चल पळ मागे जावा, आम्हाला काय देता येणार नाही. त्यामुळं मग आल्यावर कसं सांगणार साहेब, मोदी साहेब नाहीच म्हटले मला. म्हणून ते महाराष्ट्राच्या विधानसभेत म्हटले की ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प म्हणजे भोपळा तुम्हाला देणार आहे, मला काय हाताला लागलं नाही. अशी आज आपली महाराष्ट्राची अवस्था आहे. हे मान वर करून पण तिघं बघत नाहीत. वरनं दम आला तर विषयच संपला. पण नुसतं पाठ थोपटली तरी ते रील सारखे ह्या मोबाईलवर येत असतात. मोदी साहेबांनी पाठ थोपटली, पाठ थोपटली, पाठ थोपटली. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती फार भयानक झाली आहे. आमचं दरडोई उत्पन्न, मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री होतो, दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं भारतामध्ये 3ऱ्या-4थ्या क्रमांकाला होतं. गुजरात 8व्या-9व्या नंबरला होतं खाली. जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि आपले हे ज्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले
तेव्हापासून महाराष्ट्राची अधोगती सुरू झाली. फक्त 2 वर्षांनी म्हणजे 2016ला महाराष्ट्राचा नंबर खाली गेला आणि गुजरात राज्य दरडोई उत्पन्नात आपल्यापेक्षा पुढे गेलं. आता महाराष्ट्राचा नंबर 11वा आहे देशात आणि गुजरातचा नंबर 5वा आहे. असं कधीच झालेलं नव्हतं. पण देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी जे जे या महाराष्ट्राच्या वाट्याला येत होतं ते सगळं तिकडे पाठवलं आणि म्हणून गुजरातमध्ये मोठे प्रकल्प गेले. आमचं दरडोई उत्पन्न कमी झालं म्हणजे काय माहिती आहे का? गुजरातची माणसं महाराष्ट्राच्या माणसापेक्षा श्रीमंत झाली. आपल्यापेक्षा त्यांचं उत्पन्न जास्त झालं. महाराष्ट्रापेक्षा गुजरात श्रीमंत राज्य झालं. आणि हे कशामुळे झालं तर एका नरेंद्र मोदींना कमळावर शिक्का महाराष्ट्रानं मारला. या अनर्थामुळं साधे अनर्थ आता ओढून घेतलेले आहेत. आज महाराष्ट्र पुन्हा रुळावर आणायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आणलं पाहिजे.